वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरयत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया। भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांचं श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधां कृष्णपादां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांचं। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेशा गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रियं। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुएव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे। मुखं करोति वाचालं पंगोलयति गिरिं यत्कृपातं वन्दे श्रीगुरुदीनतारिणीं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरं। जयतां सुरतो पंगो मम मंदिरमतिर्गति मत्सर्वस्वपदाम्भोजो राधा मदन मोहन। हरे कृष्णा। सगळ्या भगरवासियांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये। तर आज मी थोडासा वेगळा विषय निवडला आहे। मागच्या वेळेस आपण गीतेचा प्रगतक्षेत्र घेतलं होतं, पण मला असं वाटलं की चातुर्मास आहे आणि चातुर्मासामध्ये आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याचं विस्तृत वर्णन आपल्या स्कंदपुराण पद्मपुराण ब्रह्मद नारदीय पुराणामध्ये याचं विस्तृत वर्णन केलेले। त्याच्यानंतर श्रावण महिना कसा पालन केला पाहिजे आणि त्याच्यानंतर अधिक मास ज्याला पुरुषोत्तम मास किंवा मल मास म्हटलं जाते। तर ह्या तिन्हीची चर्चा आज आपण करण्याचा प्रयत्न करूया। खरं तर प्रत्येक धर्मामध्ये जर पाहायला गेलं तर प्रत्येक धर्मामध्ये एक आठवड्यातला एक दिवस काढतात ते लोक। जसं मुस्लिम असेल तर तो शुक्रवारचा दिवस काढतो आणि नमाज पाळतो। ख्रिश्चन्स असेल तर तो काय करतो, रविवारी जातो, संडे ईस्टर संडेला जाऊन तो प्रेयर्स करतो, प्रार्थना करतो। पण हिंदू धर्मासाठी 7 दिवस नाही का भगवंताची पूजा करण्यासाठी, पण ते बी कोणी करत नसल्यामुळं भगवंत आणि वैष्णवांची खूप कृपा आहे की आपल्याला 15 दिवसांनी एकादशी व्रत ठेवलेले आहे। एकादशी व्रत याच्यासाठी ठेवलेले आहे की शरीराच्या गरजा कमी करा आणि भगवत स्मरण जास्त करा, हा त्याचा मागचा उद्देश आहे त्या। पण लोक उपाशी राहतात आणि दिवसभर टी व्ही बघतात का, तर म्हणतात एकादशीत उपवास आहे। तर नाही, त्या दिवशी शरीराच्या गरजा कमी करायच्या आणि आध्यात्मिक चेतना उन्नत करायची। एकादशी व्रताचं उपवास या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ, वास म्हणजे भगवंताचा वास प्राप्त केला पाहिजे, त्याला उपवास म्हणतात।
उपवास नुसतं पोटाला उपाशी मारणं नव्हे, तर मन, वाणी आणि काया ह्या तिघांचा तपस्या झाली पाहिजे. कशी? वाणीनं कोणाला वाईट बोलायचं नाही, वाईट चिंतन नाही करायचं, वाईट बडबड करायची नाही, त्याच्यानं मनानं करायचं, वाईट विचार करायचा नाही. आणि पोटाचं पाहिलं तर लोक भरपूर खातात, उपास काय आपल्या घडत नाही. उपास म्हणजे काय? निर्जल करणं किंवा थोडंसं सजेल पाणी पिणं, दूध पिणं, याला खरा उपवास म्हणतात शास्त्रानुसार. तर त्या उपाशी राहून भगवंताचं स्मरण करा. भक्तिसिंह ठाकूर महाराज, प्रभुपादांचे गुरु महाराज नेहमी सांगतात की तुम्ही उपास करून जर झोपत असाल तर काही अर्थच नाही. तर त्यापेक्षा तुम्ही काय करा, भात खा बंगालमध्ये, पण जप करा, ग्रंथ वाचा. महत्त्वाचं ते केलं तर तो उपवास होतो, नाही तर मनाला नाही का सांत्वना देण्यासारखं. तर हे 8 महिने ह्या उपवासामध्ये याच्या पलीकडे एक सिद्ध भगवंताने आपल्याला एक विशेष कृपा दिलेली आहे की 8 महिने तुम्ही ग्रह कार्य करा आणि 4 महिने भगवत चिंतन करा. आणि पहिल्या काळामध्ये जे ब्रह्मचारी विरक्त होते, वैराग्याचे मूर्तिमान स्वरूप संन्यासी होते, ते 4 महिने काय करायचे, एका ठिकाणी निवास करायचे आणि भगवत भक्ती भगवत भजन करायचे. पण आता कलियुगामध्ये तसं साधू राहिले नाहीत आणि 4 महिने एका जागेवर कोणी बसत नाही. तर कलियुगाच्या स्थिरावर येऊन आपण चातुर्मास कसा पालन केलं पाहिजे, ते केल्यानं काय होतं आणि काय नाही केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याचं विस्तृत वर्णन आपल्या ग्रंथामध्ये दिलं आहे. तर चातुर्मास कधी चालू होतो? शयन एकादशी, त्याला आपण आषाढी एकादशी म्हणतो किंवा पद्मा एकादशी म्हटल्या जाते. दक्षिण भारतामध्ये पद्मा एकादशी म्हणतात त्याला, आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी म्हणतात आणि उत्तर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शयन एकादशी. शयन एकादशी म्हणजे काय? भगवंत त्या दिवशी झोपायला जातात. म्हणजे भगवंत झोपलं तर आपण झोपून जाऊ. मग खरंच भगवंत झोपतात का? नाही. तर भगवंत काय करतात? योग निद्रेमध्ये जातात. योग निद्रा म्हणजे काय? ते भले झोपण्याचं हे करीत असेल, पण त्या योग निद्रेमध्ये जे भक्त हे 4 महिन्यांमध्ये भजन पूजन करतात, साधना करतात, त्यांचं चिंतन करण्यासाठी भगवंत योग निद्रेमध्ये जातात. बाकीचे 8 महिन्यामध्ये भगवंत व्यस्त असतात. कसे असतात? तिरुपती बालाजीला नुसता बिझनेस, पैसा कमवायचं काम करतात, दिवसभर पैसा, 24 तास पैसा कमवतात बालाजीला. जगन्नाथपुरीला नुसतं खात राहतात भगवंत. श्रीरंगामध्ये भगवंत झोपलेले राहतात, टेन्शन घेतच नाहीत. भगवंताची आरती 8 वाजता असते, 9 वाजता, भगवंताला वाटलं तेव्हा. वृंदावनमध्ये डान्स करतात भगवंत, वृंदावनमध्ये. बद्रीनाथ केदारनाथमध्ये भगवंत तपस्या करतात, नरनारायण ऋषीच्या याच्यामध्ये. द्वारकेमध्ये भगवंत शृंगार करतात, एकदम 16,108 राणे त्यांचा शृंगार करीत असतात. त्याच्यानंतर भगवंत पंढरपूरला कंबरे हात देऊन कशासाठी उभं राहतात? भक्तांची वाट बघत बसतात, कोणतरी भक्त येईल का. तर भगवंत वेगवेगळ्या स्थिती याच्यामध्ये काय, कारण ते आपल्याला शिकवतात की बाबा मी सगळ्या अवस्थेमध्ये राहतो आणि तुम्हाला पंढरपूरला वाट बघतो. सगळीकडेच भगवंत वाट बघतायत. पण या 4 महिन्यामध्ये भगवंत शयन एकादशीपासून तर कार्तिक एकादशीपर्यंत या 4 महिन्यामध्ये त्याला उत्थान एकादशी म्हणतात. भगवंत त्या दिवशी उठतात. आणि आता उत्थान नाही, उत्थान एकादशी. आणि अजून 15 दिवसांनी एक एकादशी असते. भगवंत काय करतात? आपलं करवट बदलतात. त्याला कोणती एकादशी म्हणतात बरो? पाचकोशी एकादशी मध्ये भगवंत काय करतात? आपले कुश बदलतात. म्हणजे भगवंतानं कुश जरी बदलले तरी त्याच्यावर एक सण होतो. आपण 10 वेळा कुश बदलले तर काय होते? जो घोरणार असेल त्याच्याकडे आपण 5 करतो ना, अरे लांब रे बाबा. पण भगवंत ते एक एक क्रिया आपल्या भक्तांना आकर्षित करण्यासाठी. तर ह्या चातुर्मासामध्ये तर भगवंत 4 महिन्यामध्ये काय केलं पाहिजे? तर विशेष काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे. तर पहिल्या महिन्यामध्ये जेव्हा आषाढ असतो, शयन एकादशीपासून, तर ह्या पहिल्या महिन्यामध्ये पालेभाजी वर्ज केला पाहिजे, हिरव्या पालेभाज्या. का बरं? तर जे पाऊस पडतो, त्या पाऊस पडल्यानंतर तो चिखल असतो, त्या पालेभाज्यावर पडतो. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं की जे किडे असतात, जीवजंतू असतात, त्या पालेभाज्यामध्ये जातात. आणि ह्या महिन्यामध्ये पालेभाज्या खाल्ल्या तर त्या जीवजंतू आपल्या पोटामध्ये जातात आणि दुसरी रोगराई वाढण्याची शक्यता असते. म्हणून शास्त्र नुसतं काल्पनिक नाही आहे, त्याच्या मागचं विज्ञान आणि अध्यात्म आपल्याला 2 लेवलला काम करायला शिकवतं. एक म्हणजे शारीरिक लेवलची पण काळजी घेत आहे आणि मानसिक लेवलची पण काळजी घेते.
म्हणून अध्यात्म खूप रिफाईंड आहे, त्याला तुम्ही कसं घेता त्याच्यावर तुमच्यावर डिपेंडन्स आहे. हे पहिल्या महिन्यामध्ये पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या म्हणजे विशेष करून पत्त्याच्या असतात त्या खायच्या नसतात. दुसरा जो महिना असतो त्याच्यामध्ये दही वर्ज्य असतं, त्या श्रावण महिन्यामध्ये. तर दही का वर्ज केलं जातं? दहीमध्ये बुरशी किंवा बुडबुड येतात, जास्त बबल्स येतात आणि त्याच्यामध्ये खूप जीवजंतू निर्माण होतात, खास करून बॅक्टेरिया निर्माण होतात. तर ती खाऊ नये, रोगराईला वाढ होते. आणखीन एक कारण सांगतं आयुर्वेद की मंद आपल्या पोटाची पचनशक्ती आहे ना ती खूप स्लो होऊन जाते असते. आणि पचनशक्ती स्लो झाल्याबरोबर तुम्ही जे काही खाता तर आणखी मंद होतं आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की दही वर्ज करा, दही खाऊ नका. काही लोक कलियुगात एवढे हुशार आहेत ना, कढी करून खातात, कढी भजी, दही नाही प्रभुजी किंवा आणखीन काही तर काही म्हणतात ताक. 1 महिना सोडलं तर काय फरक पडतो. त्याच्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये दूध का बरं वर्ज केला जातो? तर दूध ह्या महिन्यामध्ये विशेष करून भाद्रपद महिना असतो, त्याच्यामध्ये गायी नाही का जास्त व्यायला जातात आणि ते वासराला ते दूध पुरावं म्हणून शास्त्र सांगतं की तुम्ही त्या टायमाला ते दूध पिऊ नये. आणि आणखीन एक कारण आहे की दुधामध्ये थोडंसं त्याच्यात विरजन किंवा वेगळा प्रकार होतो, म्हणून त्या महिन्यामध्ये दूध त्याग केला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आहे कार्तिक मास, त्याच्यामध्ये जी उडद डाळ आहे त्याचं काय केलं पाहिजे? त्याग केला पाहिजे, उडदीचं डाळ. आता उडदीचं डाळ का त्याग करायचा? तर त्याच्यामध्ये जे प्रोटीन असतात ते नॉनव्हेज इतकेच नाही का ते हेवी राहतात. म्हणून कार्तिक मासामध्ये तुम्ही जेवढं प्रोटीन खाता तेवढं तुमच्या बॉडीतलं नाही का ती जी एनर्जी खूप वाढते. म्हणून लोक थंडीच्या दिवसामध्ये उडदाचे लाडू करून खातात का? तर त्यावेळेस शरीर नाही का त्याला उष्णतेची गरज असते. तर ह्या 4 महिन्यामध्ये 4 गोष्टी त्याग केला पाहिजे. आणि महत्त्वाचं विशेष करून ह्या 4 महिन्यामध्ये काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं सकाळी ब्रह्ममुहूर्त उठला पाहिजे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 3:30 वाजल्यापासून सुरू होतो तर सकाळी 7 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त. आपण 12 महिने झोपतो, ठीक आहे, आणि 12 महिने झोपत असल्यानंतर 4 महिने उठू शकत नाहीत का आपण? आणि भगवंतासाठी किती रोज 2 घंटे झोपतो, 1 घंटा कमी करा, काय फरक पडतो? लवकर उठल्याचा फायदा काय होतो माहिती आहे? 2 गोष्टीचा फायदा होतो. एक फिजिकल फिटनेस राहतो, दुसरं आळसपणा निघून जातो, आणि तिसरं आध्यात्मिक साधना सकाळच्या टायमाला जी होती ती होत नाही. नंतर जसा दिवस जातो तसं आध्यात्मिक क्रिया करण्यासाठी सगळ्यात आळसपणा येतो. म्हणून विचार करा, आपल्याला भगवंतासाठी आपण 1 तास झोपसुद्धा कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. भगवंतापेक्षा आपल्याला झोप प्रिय आहे. मला एक म्हटला, प्रभूजी झोपलं तरी देव भेटतो. म्हणलं कसं काय रे बाबा? मला माहीत नाही का, मुचकुंद महाराज झोपले होते आणि भगवंत साक्षात दर्शन द्यायला आले होते. म्हणलं त्याच्या पहिले मुचकुंद महाराज झोपले, पण काल येऊन लात घातली होती ती बी माहीत पाहिजे. म्हटलं अर्धवटच नको ऐकू, माहीत आहे ना तुम्हाला, भागवतामध्ये कथा आहे ती. मुचकुंद महाराज झोपले होते. म्हणलं भगवंत दर्शन येण्याच्या पहिले लाता घालतात, नंतर दर्शन घेतात. तर असे कलियुगातले लोक आहेत. तर हे पहिले सकाळी ब्रह्ममुहूर्त उठलं पाहिजे. उठून काय करायचं? TV बघायचा का? नाही, तर हरिनामाचा जप करायचा, भगवंताच्या नावाचा जप करायचा. ते सकाळी जप, जेवढं तुम्ही जप करता ह्या महिन्यामध्ये तर जप वाढवला पाहिजे, कारण की त्याचा फायदा भरपूर होतो. त्यानंतर काय केलं पाहिजे? जप केल्यानंतर श्रीमद भागवताचं वाचन केलं पाहिजे किंवा श्रवण केलं पाहिजे, किंवा भगवद्गीता किंवा भागवतम, रामायण, महाभारत हे ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. विशेष करून भागवत ग्रंथ वाचन केलं पाहिजे. त्याच्यानंतर भागवतातल्या प्रार्थना आहेत, कुंती महाराणी, भीष्मदेव, त्याच्यानंतर गोपींची आहेत, गजेंद्राच्या प्रार्थना आहेत, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज आहेत. त्याच्यानंतर अशा सुंदर प्रार्थना नका त्या भगवंताला प्रार्थना केल्या पाहिजे सकाळी. आणि नाही जमलं तरी भगवंता तुमची जी काही स्तर आहे त्याच्यावर तुम्ही भगवंताला करू शकतात प्रार्थना. तर हे प्रार्थना करायचे. त्याच्यानंतर तुळशीची सेवा केली पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर तुळशीला पाणी घातलं पाहिजे. चातुर्मासामध्ये 4 महिने सकाळी उठल्याबरोबर जेवढं पाणी अंगावर वाचायचं नाही, बडबड खाली बुडाला पाणी टाकायचं. आता तुम्ही बसलात आणि तुमच्या अंगावर पाणी वाचलं, तुम्हाला कसं वाटेल ना? पण डायरेक्ट तुम्ही पाणी घाला, बडबड वाचलं नाही. ती तुळशी महाराज वृंदा देवी आहे, तिला व्यक्ती म्हणून तिची सेवा करा. आणि दुसरं तिला नाही का अगरबत्ती, दीपदान करा, हे तुम्ही करू शकतात. त्यानंतर तुळशी सेवा केल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालायची. किती प्रदक्षिणा घालायच्या? 3 प्रकारच्या प्रदक्षिणा घालायच्या तुळशी महाराणीला.
त्यानंतर जमलं तर धाम निवास करा. धाम निवास म्हणजे जे वृंदावन आहे, मथुरा आहे, पंढरपूर आहे किंवा जे धाम तुम्हाला आवडतात त्या धामामध्ये निवास केला पाहिजे. कारण धामाची खूप महत्त्व आहे. धामात का जायचं? एक आचार्य त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणतात की एका ठिकाणी माणूस सारखा का जातो? समजा आता लेडीज आहेत, माहेराला सारखं का जातात? त्यांना ते माहेर आवडतं. तसंच वैष्णव, संत, भक्त हे धामात का जातात? भगवंताला हे शिकवतात, भगवंताला हे सांगू इच्छितात की भगवंता आम्हाला तुझ्याप्रती प्रेम आहे आणि हे शरीर सुटल्यानंतर आम्हाला तुझ्याकडे यायचंय, म्हणून सारखं धामात गेलं पाहिजे. काही लोक असे असतात, मी नाशिकमध्ये किंवा बाकीचे हरिकृष्ण संस्थेमध्ये बरेच लोक वृंदावन, मथुरा किंवा मायापूर, द्वारका या ठिकाणी जाऊन शेवटचा वेळ घालवतात. ते घरात थांबत नाहीत. 50 वर्षे झालं की मुलांना सगळं कारभार सोपवून देतात आणि म्हणतात आम्ही तिकडं येऊन. नाशिकचे एक माझे ओळखीचे परिचयाचे येतात, ते मंदिरात येतात कधीमध्ये. आता ते गेल्या 15-16 वर्षापासून पंढरपूरमध्ये राहतात. ते म्हणले नाही प्रभूजी मला घरात राहायचं नाही. म्हणलं का हो? आणि ते काय खूप पैशावाले येतं, आर्थिक स्थिती खूप मोठी त्यांच्याकडे, संपत्ती पण भरपूर आहे त्यांच्याकडे. पण त्याने आपले मूल, सून, नातू म्हणले मला घरात कोणाचीच आसक्ती नको, मला शेवटची एकच इच्छा आहे, माझं शरीर पंढरपूर धामामध्ये सुटलं पाहिजे. चंद्रभागाच्या काठी पांडुरंगाचं स्मरण करत करत आणि एकटेच राहतात. रोज चंद्रभागाचं स्नान घालणार, पांडुरंगाचं दर्शन करणार, रोज परिक्रमा करणार, तिथल्या संत वारकऱ्यांची सेवा करणार आणि काही नाही, रोज भागवत वाचणार, जप करणार चंद्रभागाच्या काठी, पुन्हा गाथा वाचणार आणि खूप एकदम आनंदी जीवन जगतात. स्वतःच कुकिंग करतात, सकाळी थोडा भात शिजवतात, एखादी भाकर केली तर केली, 2 टायमाने ग्रंथ वाचतात आणि भाड्यानं राहतात तिथे. तर हे मनुष्याचे एक ना एक दिवस असलं पाहिजे. सारखं त्या संसारामध्ये, त्या प्रपंचामध्ये अटकण्यात काय अर्थ नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मनुष्याचे जीवन चिक्कूच्या बियासारखं झालं पाहिजे. चिक्कूचं बी कसं आहे, अलगद बाहेर निघतंय, पण ते आंब्याची कोय कशी निघते माहिती आहे का? माताचे आंबरस करताना नाही का पार चमच्यानं नाही का ते पार साल्ट्याला सोलायचं काम करतात आणि नंतर ग्राइंडिंग निघत नसेल तर आमच्या मराठवाड्यामध्ये एक भारी आहे, त्या माताचे लोक त्या कोयीला 10 वेळा धुतात आणि नंतर आंबा रस करतात. असं कळतं रस आहे का आंबा आहे हेच कळत नाही. म्हणजे या दोन्हीपैकी ह्या आंब्याचं आणि चिकूचं काय आहे? चिकूचं म्हणजे संसारासारखं अलगद निघालं पाहिजे, नाहीतर त्या आंब्याच्या कोळीसारखं जर चिटकून राहिलं ना, आपल्याला कोण ना कोण वरबडाय बसलेले या संसारामध्ये. परिवारामध्ये लोक त्रास देते, बायको असो, नवरा असो, मुलं असो, सासू असो, जावई असो, भाऊबंदकी असो. भगवंत आपल्या जीवनामध्ये दुःख याच्यासाठी देतात की बाबा हे जग तुझ्यासाठी राहण्यासाठी नाही, संबंध टेम्पररी आहे. इथे जस्ट एक खेळ खेळायचा, खेळामध्ये आपण एकत्र येतो ना, हे मित्र एकत्र येतात. जसं पिक्चर असतो ना, पिक्चरमध्ये एखादा व्यक्ती जातो, रोल करतो, पण तो रोल केल्यानंतर त्या रोलमध्ये तल्लीन होतो. ती हिरोईन वेगळा असतो, हिरो वेगळा असतो, विलन वेगळा असतो, आई वडील सगळे पार्ट वेगळे वेगळे असतात. पिक्चर होईपर्यंत एकत्र राहतात, पिक्चर झाला की विखुरलं. तसं आपलं जीवन त्या पिक्चर सारखं आहे. म्हणून तिथे जास्त अटॅचमेंट न ठेवता आपली आसक्ती भगवान कृष्णाच्या प्रती कशी होईल, पांडुरंगाच्या प्रती कशी होईल, याच्याबद्दल आपण जास्त चिंतन मनन केलं पाहिजे. म्हणून इथे हे कार्तिक मासामध्ये भगवंत चतुर्मासामध्ये शयन का करतात की जे भगवत भक्त भजन पूजन करतात, भक्ती तल्लीन करतात, भगवंत त्यांचं स्मरण करतात. म्हणून प्रपादाचे गुरु महाराज भक्ती ठाकूर महाराज म्हणतात की भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नका करू, तुम्हाला भगवंत कधी दिसणार नाही, पण अशी भक्ती करा की भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे. आणि ते भगवंत कशी पाहते? तुमच्या भक्तीच्या माध्यमातून भगवंत तुम्हाला पाहते. म्हणून या चातुर्मासामध्ये वृंदावदेवी तुळशी धामाची सेवा केली पाहिजे, धामात गेलं पाहिजे. आमचे बरेच भक्त दरवर्षी वृंदावनला जातात, जगन्नाथपुरीला जातात, मायापूर, द्वारकेला जातात. जिथं जेव्हा वेळ भेटला, आपल्याला वेळ भेटला तर आपण कुठं मुंबई, पुन्हा इकडे तिकडे फिरायला जातात. भक्त आहे महिन्यात 2 महिन्यातून पंढरपूरला ज्याला जे शक्य असेल ते जाऊन येतात. गेलं पाहिजे, भले तुम्ही 10 वेळा का जाल, पण भगवंताला हे दिवस भगवंता मला तू पाहिजे, बाकी कोणी नको, ही भावना आपल्या भगवत भक्तीमध्ये असली पाहिजे. त्यानंतर वैष्णव सेवा ह्या महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये ब्राह्मणाला वैष्णवाला भोजन खाऊ घालण्याचं खूप महत्त्व आहे. त्यांना दान दक्षिणा देणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या महिन्यामध्ये जे काही देतात ते 1000 पटीनं होत आहे.
म्हणून चातुर्मास आहे. तर चातुर्मासामध्ये एकादशी व्रत म्हणजे निर्जला केली पाहिजे, जास्तीत जास्त सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत. जसं आम्ही आमच्या भक्तांचं एक प्रवचन ऐकत होतो, ते सुंदर एक सांगत होते. त्यांचे परिचयाचे एक भक्त होते. ते म्हणतात की त्यांच्या परिचय तो व्यक्ती एवढे 4 क्वालिटी त्यांनी पाहिल्या. तर त्या 4 क्वालिटी काय, ते एकादशीच्या दिवशी निर्जल एकादशी करतात. हे निर्जल म्हणजे आज दुपारपासून तर परवा सकाळपर्यंत एक थेंब घेत नाहीत. दुसरं, ते मौन धारण करतात, काही बोलत नाहीत. ते म्हणले मी बोलू न बोलू, लोक दुनियादारी जे व्हायचे ते होते, शांत राहतात. आपण 2 मिनिटं सुद्धा शांत बसू येत नाही, आपलं बडबड 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 चालते. याचं काय चाललं, त्याचं काय चाललं, हे ते बार याच्यामध्ये. पण ते त्या 24 तासामध्ये काहीच बोलत नाही. तिसरं, मोबाईल वापरत नाहीत. आणि चौथं, राहिलेला वेळ माळा किती करता माहिती आहे तुम्हाला? किती करतात? 101 माळा करतात त्या 24 तासामध्ये. कारण खाण्यापिण्याचा विषय नसल्यामुळं चॅन्टिंग खूप करतात, ते जप करतात. का? आता बरं ते खूप हायली एज्युकेटेड पण आहेत, असं नाही की चला बाबा काही हे नाही, एज्युकेटेड आहेत आणि ते करतात. म्हणून आपल्याला सांगण्याचं तात्पर्य एक आहे की अध्यात्मामध्ये आपण आणि भगवंतांमध्ये पर्सनली काहीतरी संबंध स्थापित झाला पाहिजे, आणि तो करण्याचं कार्य म्हणजे चातुर्मास आहे. त्याच्यानंतर वैष्णव सेवा. मग आता चातुर्मासामध्ये कोणी काही क्रिया केली त्याची सिद्धी प्राप्त होण्याचं चांगलं उदाहरण आहे नारद मुनीचं. नारद मुनी हे दासीपुत्र होते, भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये वर्णन येते. दासीपुत्र होते आणि एक दिवस त्यांच्या घरामध्ये 4 आपले संन्यासी साधू जे भक्ती वेदांती होते, वैष्णव आले होते. आणि वैष्णव आल्यानंतर त्यांच्या आईनं आणि नारद मुनीनं, दासीपुत्र होते, त्यांनी काय केलं, त्या सगळ्या ऋषीमुनींची सेवा केली. 3 गोष्टी केल्या नारद मुनीने. पहिली गोष्ट म्हणजे त्यांची सेवा केली, फिजिकली समिधा आणल्या, सडा सारवण केलं, त्यांना लागणारं पाणी भरलं. दुसरं, त्यांच्या मुखातून जे काही हरिकथा व्हायचे, हरिकीर्तन व्हायचं ते ऐकायचे. आणि तिसरं, त्याने जे काही उचिष्ट प्रसाद ते खाल्ला होता. म्हणून आपल्याकडे कोणी वरिष्ठ वैष्णव आले तर त्यांचा उचिष्ट प्रसाद खाल्ला पाहिजे. त्याला असं तिरस्कृत करून नाही ठेवलं पाहिजे का रे हे उचिष्ट आहे, पण त्याची भावना तेवढी पाहिजे. आणि ते उचिष्ट खाल्लं त्याचं कर्म पण जाते. म्हणजे जो खातो त्याचं कर्म ज्याचं खातात त्याचं त्याला द्यावं लागते. एवढं सोपं. आपण पाया पडतोत ना, तर पाया पडल्यानंतर लोकाला बरं वाटतं, घ्या पाया आणि घ्या दर्शन. नाही भाऊ, तुझ्या पाया पडतो म्हणजे तुझे ते पुण्य घेतो आणि तुझे कर्म त्याला घ्यावं लागतात. म्हणून आपल्या इस्कॉनमध्ये एक पद्धत आहे भूमिगत दंडवत, डायरेक्ट टच करायचं नाही, हे परंपरा दिलेली आहे. म्हणून इथे वैष्णव सेवा नारद मुनीने काय केलं, 4 गोष्टी केल्या. आणि तेच नारद मुनी पुढे भगवंतांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आई नाही का दुःखद निधन झालं आणि मग ते शोधत खूप फिरले आणि एक झाडाखाली बसल्यानंतर त्यांना भगवंताचं साक्षात दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर भगवंत निघून गेल्यानंतर तिथे त्यांना वाटलं की अरे भगवंतांना दर्शन तर दिले, निघून का गेले. तर आचार्य 2 कारण सांगतात त्याच्यामध्ये. मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तर नारद मुनीला दर्शन देऊन का निघून गेले, तर नारद मुनी ज्या झाडाखाली राहत होते त्या झाडाच्या प्रती आसक्त होते आणि ती आसक्ती त्याच्याजवळ जात नव्हती. म्हणून भगवंतानं काय केलं, अरे तुझी आसक्ती अजून झाडाच्या प्रती आहे, म्हणून दर्शन देऊन निघून झाले. आणि दुसरं कारण देतात आचार्य की भगवंत तुम्हाला भगवत भक्तीची टेस्ट देतात, चव देतात पहिल्यांदा. आणि काही काळानंतर भगवत भक्तीची टेस्ट दिली की भगवंत निघून जातात आणि नंतर मग शिकतात भगवंत आता तुझ्या भक्तीची तू रसास्वादन वाढव, तुझी टेस्ट वाढव. कशामध्ये टेस्ट वाढव, आता तुम्हाला बघा जेवण करताना भाजीमध्ये मीठ कमी असेल तर तुम्हाला कळतंय, साखर कमी असेल तर कळते, पण भक्तीमध्ये रस आहे का नाही हे मला कशाहून कळेल. बरोबर. रस कसं आहे, जी गोष्ट आवडते आपल्याला खायला ती आपण सारखे खातो ना, जी आवडत नसेल तर ती आपण खातो का नाही. तसंच भक्तीमध्ये ज्याला रस निर्माण होतो त्याचं हे लक्षण आहे की एकच गोष्ट सारखे रिपीट करतो तो. मग तो भागवत ग्रंथ सारखा वेळचं वाचेल, जप करेल, भक्ताच्या संघामध्ये त्याची उत्कंठा लालसा वाढेल, तो धामामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करेल, कारण त्याचं रस वाढत चाललाय. आणि समजा रस वाढत नसेल तर तो काय करेल, कल्टिवेशन कर. आज पाऊस आहे, जाऊ द्या ना दांडी मारूया. आपण जॉबला जाताना पावसाकडे बघत नाही, शाळेत जाताना पावसाकडे बघतो का नाही. सत्संगाला दिसतानाच आपल्याला पाऊस लागतो, डॉक्टरकडे जाताना सुद्धा पाऊस लागत नाही, पण सत्संगाला लोक म्हणतात प्रभूजी पाऊस आहे ना हो. अरे भाऊ तुझ्या बाकीच्या गोष्टी थांबव ना, सत्संग का थांबतो. ते उलट आत्म्यासाठी गरज आहे,
आणि त्याला महत्त्व समजलं पाहिजे. असं नाही की जेव्हा भगवान वसुदेव घेऊन गेले भगवंताला म्हणले, भगवंता पाऊस आहे, आपण थांबून घेऊन या. नाही, भगवंत जसे जसे चालले तसं मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, एवढं नाही तर यमुनेचं पाणी वाढवलं भगवंताने. यमुना एकदम अशी करत वसुदेव म्हटले, अरे आता काय करू, रात्रभर इथं थांबतो. नाही, भगवंतासाठी त्यांनी यमुना क्रॉस केली. का? भगवंताच्या प्रती प्रेम होतं, भगवंताच्या आदेशाचं पालन त्यांनी केलं होतं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य की नारदने या चातुर्मासामध्ये भगवत प्राप्ती केली होती. आणि आणखीन काय करू शकतात याच्यामध्ये, विशेष करून भगवंताला अखंड दीपदान करू, दीप लावू शकता 4 महिने, किंवा सकाळ संध्याकाळ राधाकृष्ण विठ्ठल रुक्माई यांना तुम्ही, सीताराम लक्ष्मण, किंवा जे भगवंताचे फोटो आहेत त्यांना तुम्ही काय करू शकता, दीपदान अर्पण करू शकता. त्याच्यानंतर तुळशीला भगवंताला दीपदान करू शकता. त्याच्यानंतर ह्या महिन्यामध्ये मंदिराची सेवा करणं खूप लाभ आहे. मंदिर मार्जन केलं पाहिजे. ब्रह्मचार्य व्रताचं पालन केलं पाहिजे, प्रयत्न करा 4 महिन्यामध्ये, मन वाचा काया. त्याच्यानंतर काही गोष्टी, जमिनीवर झोपलं पाहिजे. पलंगावर गादीवर झोपलं ना, उठायची इच्छा होत नाही. आणि पाऊस पडला ना तर आणखीनच ब्लँकेट घेऊन घेतलं तर उठायची इच्छा होत नाही. म्हणून जमिनीवर झोपतात ना मनुष्य लवकर उठते. म्हणून आम्ही झोपतात ना, आमच्याकडे एक चटई असते, खाली एक चटई, मच्छरदाणी आणि ब्लँकेट, एवढंच. सकाळी अलाराम वाजले की दणकन उठून जातो. तेच गादी म्हटलं नाही, ह्या अंगावर ते अंगावर, त्या अंगावर ते, आता नाही 5 लगेच सोच करीत असतो, 5 मिनटं, आता नाही 5 मिनटं, नुसतं पोस्टमॉर्ट करायचं काम करतो. म्हणजे आपल्याला काय प्रिय, अजून झोपच आहे, अजून 36 स्तरावरच आहे. म्हणून 36 स्तराच्या वरती उठलं पाहिजे आणि सकाळी ब्रह्ममुहूर्त केलं. तर काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे या महिन्यामध्ये. विशेष करून निद्रा त्याग वर्ज्य कमी केलं पाहिजे. प्रयत्न करा, प्रत्येकाची एक शरीराची गरज आहे तेवढं तुम्ही झोपा. अति झोपलं नाही पाहिजे, कमी नाही झोपलं पाहिजे, जास्त खाल्लं नाही पाहिजे, कमी नाही खाल्लं पाहिजे. बॅलन्सिंग असलं पाहिजे, म्हणजे शरीराला जेवढी गरज आहे तेवढं केलं पाहिजे. त्यानंतर ह्या महिन्यामध्ये विशेष करून तुमची आवडती वस्तूचा त्याग केला पाहिजे. चतुर्मासामध्ये तुम्हाला जी गोष्ट सारखी खायला आवडते ती भगवंतासाठी त्याग करायचा. बरेच लोक म्हणतात, पूर्वी आम्ही दुधी डांगर असते ना, ज्या भाज्या आवडत नाही त्याचा त्याग करतो. नाही, तुम्हाला आवडणारा आयटम त्याग केला पाहिजे. लोक एवढे भामटे आहेत ना, त्यांना ज्या गोष्टी आवडत नाही. कारलं लईक मला प्रोजिम कारलं त्याग केला, मला कधी खातो नाही, कामाला आवडतच नाही म्हणून त्यागलं. तसं नाही, ती जी गोष्ट आपल्याला प्रिय, जसं कोणाला स्वीट्स खायला आवडतं, कोणाला चटपट खायला आवडतं, 1 महिना त्याग करून बघा, फिजिकलसाठी चांगलं आहे. त्यानंतर ह्या महिन्यामध्ये विशेष करून निंदा करण्याचं टाळलं पाहिजे, खोटं बोललं पाहिजे. प्रजल्प म्हणजे जे भगवत भक्ती सोडून राजकारण, समाजकारण, हा तिकडे गेला, तो तिकडे गेला, याच्याकडे काय चालू आहे ते काय, ह्या गोष्टी शक्यतो टाळायच्या, प्रयत्न करायचे. माणसाची सवय असते. आणि चिंतन मनन करायचं, याला मौनी किंवा मौनगिरी हे म्हणतात. मुनी ह्या शब्दाचा अर्थ काय, जो सतत मननशील असतो भगवत कार्यामध्ये, त्याला मुनी म्हणतात. मुनी म्हणजे तुम्हाला असं दाढी वाढवली, मोठा बुचडा ठेवला, भव्य कपडे घातले, नाही, वरतून तोंड जरी बंद असेल, मनामध्ये त्याचं मिथ्याचार चालत असतं, त्याला मुनी नाही म्हणत. मुनी म्हणजे तो कार्यानं भगवंताचं मननशील कार्य करतो, त्याला मुनी म्हणतात. म्हणून या चातुर्मासामध्ये ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आता चातुर्मासानंतर दुसरं येतोय श्रावण मास. कोणता मास येतो?